कवटीचा आणि टाळूचा विकास कसा होतो याविषयी आपण आता चर्चा करूया। शिशूची कवटी चेहऱ्याच्या तुलनेने मोठी असते व टाळू नरम असतो। डोक्याच्या मधला भाग टाळूचा आहे असं समजलं जातं। कवटीतील चपट्या हाडाच्या विशिष्ट भागाचा विकास न झाल्यामुळे तो भाग नरम असतो, यालाच आपण टाळू असे म्हणतो आहे ना। म्हणजे मधला जो भाग आहे त्यामध्ये हाडांचा विकास परिपूर्ण झालेला नसतो किंवा हाडांना टणकपणा जो येतो तो आलेला नसतो। हाडांची निर्मिती फक्त झालेली असते आणि त्याच्यामुळे टाळूचा भाग नरम असतो। जन्मानंतर इतर भाग कठीण होतो, परंतु टाळूचे अस्थिकरण होण्यास शिशूला 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागतो। जन्माच्या वेळी भ्रूणाचे डोके बाहेर येत असताना टाळूच्या ठिकाणी असलेली कवटीची हाडं जवळ येऊन कवटीचा व्यास कमी होतो। म्हणजे जेव्हा भ्रूणाचं शरीर किंवा त्या गर्भाचं शरीर किंवा गर्भामध्ये असलेलं त्या बालकाचं शरीर जेव्हा आईच्या काय म्हणतात गर्भाशयातून बाहेर पडते तेव्हा काय होतं, डोक्याचा भाग पहिले बाहेर पडतो आणि त्याच्यामुळे डोकं बाहेर काढण्यासाठी म्हणजे ते जे अवयव असतात किंवा तिथल्या ज्या स्नायूंची जी लवचिकता असते ती सुरुवातीला कमी असल्यामुळे डोक्यातील हे जे काय म्हणतात हाडं असतात ते काय होतात, संकुचित होतात। मग डोकं बाहेर आल्यानंतर मात्र मग हळूहळू त्याची तन्यता वाढल्यानंतर मग मुलांचं शरीर हे बाहेर सहजरित्या पडतं, परंतु सुरुवातीला डोकं बाहेर येत असल्यामुळे हे जे हाडं असतात ते काय होतात, संकुचित पावतात आणि संकुचित पावल्यामुळे त्या ठिकाणी एक प्रकारचा गड्डा होतो आणि त्या ठिकाणी टाळू हा काय राहतो, नरम राहतो। आणि म्हणून त्यामुळे हे टाळू भरून काढण्यासाठी जवळपास 1 ते 1.5 वर्ष लागतं। मुलाच्या डोक्यामध्ये भरपूर तेल टाकलं किंवा त्याला मालिश करताना टाळू भरण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या जर केल्या तर काय होतात, मुलांची टाळू व्यवस्थित भरते आणि त्याला एक प्रकारचं मजबूती प्राप्त होते किंवा त्याला एक प्रकारची परिपक्वता प्राप्त होते आणि त्याच्यामुळे मातेच्या योनीतून शिशूचे डोके बाहेर येण्यास काय होते, मदत होते। हे जे टाळूतील किंवा कवटीतील हे जे हाडं असतात ते काय होतात, संकुचित पावतात आणि त्याच्यामुळे गर्भ बाहेर पडण्यासाठी आईला मदत होत असते। अस्थि विकासाच्या प्रक्रियेमध्ये मुख्यतः हाडांची वाढ होते, त्याचे स्वरूप बदलते व त्यांच्या संख्येत बदल होतो। या 3 बाबी हाडांच्या विकासाच्या बाबतीत घडून येतात। हाडांची वाढ होते, त्याच्यानंतर त्याचं जे काही रचना असते नैसर्गिक रचना ती बदलते। छोटी छोटी हाडं एकत्र येतात आणि ती एकत्र होऊन एक मोठी हाड तयार होतं। आपण पाहिलं आहे की जन्मतः 270 असतात आणि जसजसा विकास होतो तसतशी त्यांची शेवटी संख्या किती होते, 206 पर्यंत राहते। म्हणजेच या ठिकाणी हाडांचं काय होतं, एकत्रीकरण झाल्यामुळे हाडांचं स्वरूप बदलतं आणि त्यांच्या संख्येमध्ये सुद्धा कमतरता होते। 270ची जागा किती घेते, 206 असते। अशा प्रकारे हाडांच्या बाबतीमध्ये 3 प्रकारच्या बाबी किंवा 3 प्रकारचे बदल साधारणपणे घडून येतात। हाडांचे एकत्रीकरण होताना व खनिजीकरण होताना हाडे मजबूत होतात आणि वाढतात। म्हणजे एकत्रीकरण आणि खनिजीकरणाची जी प्रक्रिया हाडांच्या बाबतीत घडते, छोटी छोटी हाडं एकत्र येऊन मोठं हाड तयार होतं आणि त्या मोठ्या हाडांमध्ये काय म्हणतात कॅल्शियमची काय म्हणतात जागा असते किंवा पाण्याचा अंश कमी होऊन कॅल्शियमनी ती हाडं एकत्रित जोडली जातात किंवा 2 हाडांमध्ये कॅल्शिफिकेशनची प्रक्रिया घडते। यामुळे हाडांना मजबूती प्राप्त होते आणि हाडांचा विकास व्हायला कुठेतरी मदत होत असते। लिंगपरत्वे अस्थि विकासाच्या गतीमध्ये आपल्याला भिन्नता आढळते। म्हणजे मुलींच्या अस्थि विकास लवकर होतो, कोणाच्या मानाने, मुलांच्या मानाने। कार्टिलेज आणि ग्रिसल यापासून हाडे तयार होतात व वयाच्या वाढीसोबत कार्टिलेजचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते आणि हाडं कडक बनायला सुरुवात होते। कार्टिलेज म्हणजे जे मी म्हणते पाण्याचा अंश, तर त्याला काय म्हणतात सायंटिफिक लँग्वेजमध्ये कार्टिलेज म्हणतात। कार्टिलेज हळूहळू कमी होत जातं, त्या ठिकाणी कॅल्शिफिकेशनची खनिजीकरणाची प्रक्रिया घडते आणि हाडांना एक प्रकारची काय म्हणतात कडकपणा प्राप्त होतो किंवा एक प्रकारची हाडांना परिपक्वता येते आणि मग 1 ते 1.5 ते 2 वर्षामध्ये टाळू भरून निघते किंवा टाळूतील हाडं आहे त्याला एक प्रकारची मजबूती प्राप्त होते आणि त्यांचा काय होतं, विकास होत असतो। त्याच्यानंतर हाडाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले कोणते घटक आहे जे मूल जर दूध पित असेल तर आईच्या आहारात समाविष्ट करावे लागतात आणि जर मुलांना आईचं दूध तोडल्यानंतर पूरक आहार द्यायला सुरुवात केली असेल तर या सगळ्या पोषक घटकांचा वेगवेगळ्या खाद्यपदार्थातून पुरवठा होणे आवश्यक असते। यामुळे आपल्याला हाडांच्या वाढीसाठी कोणते आवश्यक घटक आहे ते मुलांना त्या त्या स्थितीमध्ये त्या त्या पद्धतीने पुरवणं आपली काय म्हणतात जबाबदारी आहे। आणि म्हणून आहारातील प्रथिनं, कॅल्शियम आणि फॉस्फरसयुक्त पदार्थ तसेच जीवनसत्व ड ची मदत कशासाठी होते, हाडांच्या विकासासाठी होते। आता आपण आतापर्यंत पाहिलं होतं की कॅल्शियम, फॉस्फरस आणि जीवनसत्व ड
परंतु आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण जर योग्य असेल तर हाडांची जी मजबूती आहे, विकास आहे, तो द्रुतगतीने होत असतो आणि त्याच्यामुळे आहारामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, जीवनसत्व ड सोबत प्रथिनांची सुद्धा तेवढीच मदत लागत असते हाडांच्या विकासासाठी. आणि त्याच्यामुळे आईचा आहार किंवा मुलांचा आहार ठरवताना, त्यांचं आहार आयोजन करताना प्रथिनं, कॅल्शियम, फॉस्फरसयुक्त पदार्थ आणि जीवनसत्व ड युक्त पदार्थ तर आपल्याला टाकता येत नाही, परंतु सूर्यप्रकाशामध्ये तेलाची मालिश करून गर्भवती स्त्रीला किंवा धात्री स्त्रीला जर आपण कोवळ्या उन्हामध्ये बसण्यासाठी जर तिला सूचना दिल्या किंवा त्या लहान बालकाला कोवळ्या उन्हामध्ये तेलाची मालिश करून जर कोवळ्या उन्हामध्ये ठेवलं तर त्याच्या शरीरामध्ये काय होतं, हे जीवनसत्व तयार होतं, जीवनसत्व ड. कारण ते कुठल्याही प्रकारच्या खाद्यपदार्थापासून आपल्याला उपलब्ध होत असल्यामुळे ते आपल्याला निसर्गातील उन्हात, सूर्यप्रकाशातून ते प्राप्त करून घ्यावं लागतं. आणि म्हणून आहारामध्ये प्रथिनं, कॅल्शियम, फॉस्फरस यांचा समावेश करावा. आणि ड जीवनसत्वासाठी मात्र जी काही नैसर्गिक तरवीज आहे त्या पद्धतीचा वापर जर केला तर मुलांच्या हाडांचा विकास हा चांगल्या प्रकारे होतो. जर मुलांना कॅल्शियम आणि हे सगळे घटक जर काय म्हणतात आईच्या दुधातून नाही मिळाले तर मूल काय करतं, आईच्या हाडातून ओढून घेतं आणि त्याच्यामुळे मुलांच्या तर हाडांचा विकास होतो, परंतु आईची हाडं ही कमकुवत होतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला आई आणि मुलांच्या दोन्हींच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टीची खबरदारी घ्यावी लागते. तसेच मस्तिष्क ग्रंथीतून शरीरवृत्तीस्त्राव आहे ना, म्हणजे शरीराची वाढ होण्यासाठी जे हॉर्मोन्स असतात ते हॉर्मोन्स काय होतात, त्या मस्तिष्क ग्रंथीतून स्रवतात आणि त्यांचासुद्धा मस्तिष्क ग्रंथीतून स्रवणाऱ्या स्रावाचासुद्धा हाडांच्या वाढीसाठी मदत होत असते. त्याचप्रमाणे कंठस्थ आणि उपकंठस्थ ग्रंथीतील स्राव देखील हाडाच्या वाढीसाठी मदत करतात आणि त्याच्यामुळे अंतःस्रावी ग्रंथींचासुद्धा हाडांच्या विकासासाठी महत्त्व